नमस्कार. मी शामराव मकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐका. ज्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना रिक्षाचं परमिट करायचं आहे त्यांनी तर हा पूर्ण व्हिडिओ ऐका की आता तुम्हाला जे इरादापत्र आपण काढतो रिक्षा परवान्यासाठी, टॅक्सी परवान्यासाठी, RTO अधिकारी काही आदेश पाळत नाहीत आणि रजिस्टर हे चालू झालेलं आहे. आणि RTOवाल्यांना हे नको आहे, कारण हे पेपर ह्यांनी खोटे जरी पेपर घेतले असले तरी ते पुन्हा दिसत नाहीत, परंतु हे ऑनलाईनला दिसणार आहेत. त्याच्यामुळं ज्यांना इरादापत्र काढायचे आहेत त्यांनी ऑनलाईनचा फॉर्म भरल्यानंतर 500 रुपयाची रशीद घेतल्यानंतर तुम्हाला 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला हा अपलोड करावा लागणारच आहे. ज्याने करणार नाही त्यांचे पुन्हा त्यांना अपलोड करावे लागतील, त्यांची परमिटसुद्धा कॅन्सल होतील. RTO अधिकाऱ्यांचा पैसे खाण्याचा हा धंदा आहे. त्यांनी रजिस्टर हे केलेलं नाही, फायली घेतात आणि तिथं झोल चालतेला असतो. तर 15 वर्षाचा दाखला आपला 500 रुपये फी भरून अप्लाय केला की 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला हा अपलोड करायचा आहे. तुमचा पोलीस रिपोर्ट हा अपलोड करायचा आहे. लायसन हे तुमचं अपलोड करायचं आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही प्रतिज्ञापत्र केलेलं प्रतिज्ञापत्र आणि जो कोण गुरु देतो आहे ना परमिट काढून त्याचं ऑथॉरिटी लेटरसुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे. आणि सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी ध्यानात ठेवायचं आहे की तुमचं वोटिंग कार्ड अथवा राशन कार्ड हे तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे. तिथं अपलोड केलं राशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड हे तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे. ह्या 5 पेपरपैकी 4 पेपर हे तुम्हाला अपलोड हे करावेच लागणार आहेत. म्हणजे पोलीस रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला आणि राशन कार्ड आणि तुमचं वोटिंग कार्ड हे तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे. आणि ज्यांचं ते ऑनलाईनला नसेल तर ह्याच्यातून सिद्धच होणार आहे की 15 वर्षाचा दाखला हा इथला पैसे देऊन बनवलेला आहे. आणि RTO अधिकाऱ्यांनी ही कशी बी परमिट दिलेली आहेत. आणि जर ह्या PDF जे आपण हे पेपर फाईल बनवतो आणि तीच फाईल पुन्हा अपलोड केलेली सर्व पेपरची फाईल ही खिडकीवरती जाऊन द्यायची आहे. एक खिडकी योजनेअंतर्गत कुठल्या साहेबाची सह्या व्हेरिफिकेशन वगैरे काही नाही. जिथं आपण जमा करणार तिथं आपली कागदपत्र बघणार आणि त्याच तुमच्या अप्लाय फॉर्मवरती सही घेणार आणि ती फाईल त्यांच्याकडे घेणार आणि 48 तासाच्या आत तुमचं ऑनलाईनला मेसेज येणार. ती अधिकाऱ्यांना फाईल तपासायची आहे आणि संगणकावरती तेच पेपर आहेत का हे पाहायचं आहे. आणि मगच तो सहाय्यक परिवहन अधिकारी अप्रूव्हल देईल. कारण RTOवाल्यांचा झोल आता हा बंद होणार आहे. गुरु लोकांनी बी जे काय ऑनलाईनला करतात ना, आधार OTP बोलो, गुरु OTP बोलो, ज्याच्या मेल ID वरून हे पेपर येणार नाहीत त्या RTOच्या समोर बसून अपलोड करतात, त्यांच्या मेल ID सुद्धा ब्लॉक होतील. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं इरादापत्र काढायचं. प्रत्येकानं काढा, परमिट चालू आहे तोपर्यंत. आणि RTO अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, जर एवढे पेपर अपलोड नसतील त्यांच्या ऑनलाईनला त्या फॉर्मच्या संगतीनं संगणकावरती त्या रजिस्टर हे स्वतः भरायचं आहे. आणि ही त्या परवाना धारकाची, जो परवाना मागतोय अर्जदार आहे, त्याची जबाबदारी आहे. जर ह्यातला एकही पेपर संगणकावरती नसेल तर RTO अधिकारी ते परमिट नाकारणार नव्हे, त्यांना नाकारावंच लागणार आहे. आणि चौकशी तर होणारच आहे. ही सगळी चौकशी तर कुठल्याही परिस्थितीत होणार. आणि ज्या अधिकाऱ्यानं क्लिक केलेलं आहे त्याची जबाबदारी आहे. आणि जर त्यानं पेपर त्याच्या संगणकावर एवढे पेपर नसतील अपलोड केलेले आणि जर ते परमिट दिलं तर तो कारवाईसुद्धा पात्र आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हालाच अडचणी निर्माण होणार आहे. त्यांचा मीटरचा तर लय मोठा घोटाळा आहे. संगणकावर हे मीटरच घेत नाहीत. दहिसरा RTO, अंधेरी RTO, फक्त वडाळा RTOमध्ये घेतल्यात. विरार RTOमध्ये तर सत्यानाशच आहे. हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. हे प्रकरण रिक्षा परमिटचं RTOना सुद्धा भारी पडणार आहे.
तसं काही त्यांनी असं म्हणू नये की आमचं कोण काय करते, आमचं कोण काय करतं. हे संगणकावरती पेपर हे अपलोड झालेलेच पाहिजेत आणि संगणकावर तुम्ही तपासायचे आहेत आणि मगच ते अप्रूव्हल करायचं आहे. फाईल तुम्ही घ्या जरूर, कारण तुमचा धंदा आहे. फाईल खाण्यासाठी, पैसे खाण्यासाठी, 1000, 200, 2000 खाण्यासाठी तुमचा तो एकदम तुम्हाला तोंडपाठच झालेला आहे. पेपर आणा. पण पेपरलेस सेवा आहे, फेसलेस सेवा आहे आणि त्याच्यावरती आता इरादापत्रावरती कुठलाही सही शिक्का येणार नाही. ते QR कोडवाला आहे. अप्रूव्हल झालं की ऑनलाईनवरून काढायचं, गाडी घ्यायची आणि पासिंग करायचं. ज्या कुठल्या अधिकाऱ्याला शंका येत असेल हे ओरिजिनल आहे का किंवा काय आहे, त्यानं QR कोड स्कॅन करायचा आणि बघायचं. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि गुरु लोकांनी बी हे लक्षात ठेवा. नाही तुमचीच कामं लटकणार आहेत हे मात्र विसरू नका. प्रत्येक रिक्षाचालकानं, RTO अधिकाऱ्यांनी एकमेकांना हा व्हिडिओ तुम्ही बी शेअर करा, नाही तर तुम्हीच लटकणार आहे. लटकणारच तुम्ही आणि तुम्हाला लटकणं हेच फार गरजेचं आहे. तुमची चौकशी होणं हे देखील गरजेचं आहे. रजिस्टर हे भरायचंच आहे, संगणकावरती काम करायचं आहे. तुम्ही जाणून बुजून सगळी कामं पेंडिंगला ठेवता. प्रत्येकानं इरादापत्र काढताना आपले ऑनलाईनला पेपर ठेवा. तुम्ही म्हणणार आता हे काय आम्ही व्हिडिओ ऐकलं, कोण काय करते, RTOवाले देतात, पैसे खातात, देऊन द्यात ते बी अटकणार ते बी. आणि ज्याचे संगणकावर पेपर नसतील तोही अटकणारच. ह्यात कुठलंही कुणाचंही दुमत नाही. रजिस्टर आहे आणि हे प्रत्येकानं भरायचं आहे. संगणकावरती पेपर हे दिसलेच पाहिजेत. हे प्रत्येक ज्या RTO अधिकाऱ्यांनी ऐकेल त्यांनी सगळ्या RTOवाल्यांना शेअर करायचं आहे. नाहीतर तुमची मग ते कुठला बी चंद्रपूरचा तो अधिकारी असून द्या, ठाण्याचा असून द्या, नाही बोरिवलीचा असून द्या, विरारचा असून द्या, कोणी असून द्या, इरादापत्र हे जे पेपर आहेत ते समोरून त्यानं फाईल जमा करताना संगणकावरती सगळे पेपर पाहिजेत. तुम्ही चेक करा. नसतील तर त्याला अपलोड, तुझा हा पेपर झालेला नाही, जा अपलोड करून ये, आम्ही घेत नाही. तुला आम्ही इरादापत्र देणार, पण जे पेपर आहेत ते संगणकावरती अपलोड झालेलेच पाहिजेत. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. नाहीतर भरणाराचा बी लॉबिंग ID RTOच्या समोर जे गुरु लोक आहेत ना त्यांचे लॉबिंग ID सुद्धा ब्लॉक होतील आणि सगळा दोष त्यांच्यावरती येईल, गुरुवरती येईल. रिक्षावाला काय, रिक्षावाला म्हणतो हमार क्या है, हमारे परमिट गुरु ने लाइसेंस दिया, गुरु ने सब दिया, गुरु जाने और तुम जाने. जो RTO अधिकारी अप्रूवल देता है उसने संगणक पे पेपर है क्या नहीं, जो फाइल में पेपर दिया है वो है क्या नहीं, वो सब उसने देखना है. तुम फाइल गुल किएला है, बहुत फाइल गुल हो गएला है, ये घोटाला है, न्यायालय का प्रकरण है, कितना जन का क्या लपड़ा है वो अभी समझ जाएगा. यही सब ध्यान में रख दीजिए. और हर जन ने इरादा पत्र निकालने के पहला जब आप अर्ज भरता है तब पुलिस रिपोर्ट अपलोड करना है. तुम्हारा 15 साल का वास्तव्य का दाखला अपलोड करना है. भले तुम मुंबई शहर से निकालो, 15 साल का वास्तव्य का दाखला महाराष्ट्र में कोई भी RTO को स्वीकारना है. समझो वसई विरार का RTO, किसने मुंबई के तहसील को अर्ज किया ऑनलाइन से और वो दाखला दिखता है तुमको, तो वो लेना ही है. वो तुम्हारे बिल्ले के लिए लेना है, परमिट के लिए लेना है. और पुलिस रिपोर्ट जो आपका कार्यालय है उधर का पुलिस रिपोर्ट मांगता है. नहीं तो बहुत लोग क्या करते हैं, मुंबई का पत्ता था पहला, अभी वसई विरार में जाते हैं और पुलिस रिपोर्ट वो चलेगा क्या, नहीं, वो तुमको उधर का करना ही पड़ेगा. वो पुलिस रिपोर्ट तुमको अपलोड करना है. तो सभी जन ध्यान में रख दीजिए. ये पेपर अपलोड करिए, बाद में ही आपको इरादा पत्र मिलेगा. और ऐसा अधिकारी ने कर दिया, ऐसा ही कर दिया, अपलोड नहीं करके ये लिया तो RTO अधिकारी के ऊपर भी कार्रवाई हो जाएगी. रजिस्टर चालू हो चुका है, चालू हो गया है और PDF भरना है, उसमें ये पेपर अपलोड करना है. धन्यवाद. मूंछ वाले मोकाशी. YouTube देखिए, लाइक करिए, शेयर करिए, सब्सक्राइब करिए. धन्यवाद.